Hello and welcome to next session of inheritance and variation. लास्ट लेक्चरला आपण या टॉपिकमध्ये सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स ज्याच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस क्रिस क्रॉस मेथडनी ट्रान्सफर होतो पॅरेंट टू ऑफस्प्रिंग म्हणजे फादर टू डॉटर देन डॉटर सन म्हणजे फादर टू ग्रँडसन ज्याला आपण क्रिस क्रॉस म्हणतो. त्याच्यानंतर आपण हिमोफिलिया ही पण डिसऑर्डर बघितली होती. रिसेसिव्ह एक्स लिंक्ड जीननी होती ही बघितली होती. ही सुद्धा क्रिस क्रॉस इनहेरिटन्स टाईपचा इनहेरिटन्स आहे म्हणजेच फादर टू डॉटर देन डॉटर्स सन. तर याच्यामध्ये आपण खूप डिटेल क्रॉसेस अभ्यासलेले होते, मॅरेजेस अभ्यासलेले होते. ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या सहाय्याने आपण क्रिस क्रॉस इनहेरिटन्स हा पार्ट आपण बघितला होता की जो सेक्स लिंक्ड इनहेरिटन्सचा पार्ट असतो. ओके, ज्याला आपण एक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हटलं होतं. आता याच्यामध्ये आपल्याला वाय लिंक्ड इनहेरिटन्स असतो. हा वाय लिंक्ड इनहेरिटन्स जनरली बघा, लक्ष द्या, वाय लिंक्ड इनहेरिटन्स. इनहेरिटन्स याचा अर्थ ट्रान्समिशन आहे आणि वाय लिंक्ड इनहेरिटन्स आहे. सो इट इज कॉज्ड बाय वाय लिंक्ड जीन्स. आता ही जी डिसऑर्डर आहे ही वाय लिंक्ड जीन्समुळं होणारी डिसऑर्डर आहे. आणि ही वाय लिंक्ड जीन्स म्हणजे कसं आहे बघा, आपल्याला माहीत आहे हे एक्स क्रोमोझोम असतं की जे लॉंग असतं, दुसरं वाय क्रोमोझोम आहे. हा दोघांचा होमोलॉगस पार्ट असतो. हा होमोलॉगस पार्ट आहे, होमोलॉगस. हा दोघांचा नॉन होमोलॉगस पार्ट आहे. आणि या नॉन होमोलॉगस पार्टवरती हे जे जीन्स आहेत वाय लिंक्ड जीन्स आहेत. एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगसला असतात हे एक्स लिंक्ड जीन्स असतात. ही एक्स लिंक्ड जीनची डिसऑर्डर ऑलरेडी आपण बघितलेली होती. हे एक्स क्रोमोझोम आहे, हे वाय क्रोमोझोम आहे. आत्ता आपल्याला बघायचं आहे वाय लिंक्ड डिसऑर्डर इनहेरिटन्स. सो कॉज्ड बाय वाय लिंक्ड जीन्स प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ वाय क्रोमोझोम. सो जीन्स are present on non-homologous part of Y chromosome. आता याचं ट्रान्समिशन कसं होतं, तर ट्रान्समिशन हे क्रिस क्रॉस मेथड shows inheritance, straight inheritance, shows straight inheritance. आता स्ट्रेट इनहेरिटन्स याचा अर्थ काय, फादर सन. याला आपण असंही म्हणू शकतो डायरेक्ट ट्रान्समिशन. डायरेक्ट ट्रान्समिशन फादर टू सन. सेक्स बदलत नाही, मेल टू मेल ट्रान्समिशन असतं. दॅट मीन्स मेल टू मेल ट्रान्समिशन आहे. याला डायरेक्ट ट्रान्समिशन म्हणायचं. याचं एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल
हायपरट्रायकॉसिस. काय एक्झाम्पल आहे? हायपरट्रायकॉसिस. आता हायपरट्रायकॉसिस म्हणजे काय असतं? थिक हेअर्स ऑन पिन्ना. पिन्ना म्हणजे हा जो एक्सटर्नल इयर लोब असतो, बाह्य कर्ण असतो, एक्सटर्नल इयर लोब, याला पिन्ना म्हणायचं. आणि या पिन्नावरती थिक हेअर्स फॉर्म होणं याला हायपरट्रायकॉसिस. म्हणजे बघा, समजा हा एक इयर लोब आहे, तुम्हाला समजण्यासाठी दाखवतो इथं या ठिकाणी. आणि ह्या थिक हेअर्स आहेत. So thick hair pinna is called as hypertrichosis. So this transfer from male to male, father to son is called as direct transmission किंवा याला काय म्हणायचं? स्ट्रेट इनहेरिटन्स. वन्स अगेन बघा एकदा, हे आपण जे वाय लिंक्ड इनहेरिटन्स बघितला. So transmission of characters through Y-linked genes is called as Y-linked inheritance caused by Y-linked genes. Genes are present on non-homologous part of Y chromosome. इथं असतात non-homologous partला. Shows straight inheritance, straight in the sense direct father to son, male to male transmission. Also called as direct transmission. Example आहे हायपरट्रायकॉसिस. थिक हेअर्स ऑन पिन्ना, एक्सटर्नल इयर लोबवरती थिक हेअर्स असतात, या कंडिशनला म्हणायचं हायपरट्रायकॉसिस. सो दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज हायपरट्रायकॉसिस. इथं मात्र पद्धतीचे कॅरेक्टर्स फिमेलमध्ये येऊ शकत नाही, कारण हा वाय क्रोमोझोम फिमेलमध्ये नसतो, हा फक्त मेलमध्येच असतो. सो मेलशी रिलेटेड कॅरेक्टर आहे अबाउट वाय लिंक्ड इनहेरिटन्स. ओके, म्हणजे इथं एक्स लिंक्ड इनहेरिटन्स आपण बघितला, त्याची 2 एक्झाम्पल बघितली, कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया. वाय लिंक्ड इनहेरिटन्स आहे, त्याचं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे हायपरट्रायकॉसिस. ओके, म्हणजे इथं आपला इनहेरिटन्स हा जो पार्ट आहे, हा इनहेरिटन्स पार्ट कंप्लीट होतो. मग तो एक्स लिंक्ड इनहेरिटन्स असेल किंवा वाय लिंक्ड इनहेरिटन्स असेल, ह्या दोघांनाही एकत्रित आपण सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स असं म्हटलेलं होतं. कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. बराचसा रिपीटेड पार्ट आहे क्रोमोझोमची. सेक्स क्रोमोझोमची स्ट्रक्चर आपण डिटेल अभ्यासलेली आहेत. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाणार आहे की नवीन पॉईंट याच्यामध्ये बघणार आहे, सेक्स डिटर्मिनेशन, मेथड्स ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये सेक्स कसा डिटरमाइन केला जातो, सेक्स फाइंड आउट कसा केला जातो, सेक्स आयडेंटिफाय कसा केला जातो, या वेगवेगळ्या मेथड्स बघणार आहे आपण, मेथड्स ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. आता याच्यामध्ये पहिली मेथड आपण बघणार आहे ती म्हणजेच ह्यूमन सेक्स डिटर्मिनेशन. सो डिटर्मिनेशन ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन ह्यूमन, सेक्स डिटर्मिनेशन इन बीज, सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स, या ज्या मेथड्स आहेत या सिलेबसमध्ये आहेत, त्या 1 बाय 1 आपण अभ्यासणार आहे. आता आपण फर्स्ट बघतोय. सो नंबर 1 बघूया, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्यूमन. ह्यूमनमध्ये आपण सेक्स डिटर्मिनेशन मेथड बघणार आहे. सो सेक्स डिटर्मिनेशन इन ह्यूमन. तुम्हाला माहीत आहे की ह्यूमनमध्ये क्रोमोझोमचा नंबर किती असतो, टोटल नंबर किती असतो, पेअर्स किती असतात, ॲटोसोम्स किती असतात, सेक्स क्रोमोझोम्स किती असतात, ॲटोसोम्स सेक्स क्रोमोझोममध्ये काय फरक असतो, हे सगळं आपण याच टॉपिकमध्ये हा पार्ट आपण अभ्यासलेला आहे. तरीसुद्धा वन्स अगेन आपण थोडंसं रिवाईज करणार आहे आणि मग त्याची सेक्स डिटर्मिनेशन मेथड आपण अभ्यासणार आहे. बघूया 1 बाय 1. सो इन केस ऑफ ह्यूमन स्पेसिस, टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम बिकम्स 46. So total number of chromosomes becomes 46. So pair up
नंबर ऑफ पेअर्स किंवा पेअर ऑफ क्रोमोझोम्स, टोटल नंबर ऑफ पेअर्स. तर आपल्याला माहिती आहे 46 क्रोमोझोम आहेत म्हणजे 23 पेअर्स आहेत. आता या 23 पेअर्स आहेत, यापैकी ॲटोसोम्स असतात की जे मेल आणि फिमेलमध्ये सेम असतात, ते असतात 44 म्हणजेच 22 पेअर्स. हा टोटल नंबर आहे, त्याच्या पेअर्स आहेत. सेक्स क्रोमोझोम्स आहेत 2 म्हणजेच 1 पेअर. आता हे जे सेक्स क्रोमोझोमच्या 2 पेअर आहेत, हा मात्र ॲटोझोम्स मेल फिमेलमध्ये सेम असतात, सेक्स क्रोमोझोम मेल आणि फिमेलमध्ये डिफरंट असतात. तर ही जी सेक्स क्रोमोझोम आहेत ही 2 वेगवेगळे असतात मेल फिमेलमध्ये. बघूया आपण. म्हणजे समजा आपण इथं फिमेल कन्सिडर केलं, हा मेल कन्सिडर केला, तर मेलमध्ये फिमेलमध्ये 44 ॲटोझोम्स आहेत प्लस 2 सेक्स क्रोमोझोम्स असतात, ते एक्स आणि एक्स असतात. याला 44 ॲटोसोम्स म्हणायचं, सेक्स क्रोमोझोम्स म्हणायचं. याच्यामध्ये मेलमध्ये 44 ॲटोसोम्स असतातच, डिप्लॉइड असतात, प्लस XY क्रोमोझोम्स असतात. हे आपण लिहित असताना असंही लिहिलं तरी चालेल, 2n + XX 2n + XY. इथं मात्र हे दोनही क्रोमोझोम सेम आहेत आणि म्हणून फिमेलला म्हटलं जातं होमोगॅमेटिक. इथं मात्र हे 2 गॅमेट्स वेगवेगळे आहेत, याला म्हणायचं हेटेरोगॅमेटिक. याचे जे गॅमेट्स मिळतात याला म्हणायचं स्पर्म्स. 2 डिफरंट स्पर्म्स. मेल गॅमेटला म्हणायचं 2 डिफरंट स्पर्म्स, एक्स वेगळा असतो, वाय वेगळा असतो. आणि इथं जे मिळतात ते 2 सिमिलर गॅमेट्स, 2 सिमिलर एग्स, ज्याला ओव्हम म्हटलं जातं किंवा एग म्हटलं जातं. हे फिमेल गॅमेट असतात, दोन्ही सारखे असतात. इथं मात्र मेल गॅमेट असतात, ते वेगळे असतात, 2 स्पर्म वेगळे असतात. मग हे जे 2 स्पर्म आहेत ते असं आपण लिहू शकतो n + x आणि n + y. हे 2 मेलचे गॅमेट आहेत. हे मात्र असं लिहिलं जातं, दोन्ही सारखे असल्यामुळे एकच लिहिलं जातं, किंवा डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकता n + x आणि n + x, किंवा याच्याऐवजी एकच लिहिलं तरी चालू शकतं कारण दोन्ही सिमिलर असतात. हे स्पर्म्स आहेत, हे मात्र एग आहेत. स्पर्म्स वेगळे आहेत, सो सेक्स डिटर्मिनेशन डिपेंड्स ऑन हेटेरोगॅमेटिक मेल, नॉट डिपेंड्स ऑन फिमेल. सो सेक्स डिटर्मिनेशन डिपेंड्स ऑन मेल, नॉट ऑन फिमेल. आता हे कशा पद्धतीनं सेक्स डिटर्मिनेशन होतं हे आपण बघूया. फिनोटाईप, जिनोटाईप, ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या साहाय्याने बघणार आहे आपण. म्हणजे सुरुवातीला आपण फिनोटाईप्स लिहूया. फिनोटाईप्स. सो फिमेल क्रॉस्ड विथ मेल, हे फिनोटाईप्स आहेत. फिमेल क्रॉस्ड विथ मेल सिम्बॉल आहे. जिनोटाईप्स लिहूया. आपल्याला माहीत आहे ॲटोसोम्स आहेत म्हणजे डिप्लॉइड कंडिशन आहे. डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल, 2n + XX आणि इथं लिहायचं 2n + XY. 2n + XX होमोगॅमेटिक फिमेल असते, हेटेरोगॅमेटिक मेल असतो. गॅमेट्स काय काय मिळतील बघूया. गॅमेट्स. आता जर या 2 सेक्स क्रोमोझोम सेम आहेत तर याच्यापासून मिळणारं गॅमेट असतं ते एकच लिहायचं. याचं गॅमेट होतं म्हणजे मियोसिस होत असतं. सो गॅमेट फॉर्मेशन इज अ मियोसिस.
रिडक्शन डिव्हिजन असते आणि या मियोसिसमध्ये हा जो नंबर असतो तो हाफ होत असतो. म्हणजे कसा होईल बघा, समजा या असं दाखवूया आपण. मियोसिस आहे, एकच गॅमेट मिळणार आहे, इथं मात्र 2 गॅमेट्स मिळणार आहेत. 2n काय होईल, n हाफ होईल आणि या 2x x होईल, हे म्हणत असतो आपण. फिमेल गॅमेट आहे. इथं मात्र ह्या 2n n होणार आणि यापैकी एक येईल x आणि हा उरलेला n प्लस y. हे जे 2 गॅमेट्स आहेत यांना आपण काय म्हणत असतो, स्पर्म्स. याला म्हणत असतो एग. ओके. आता जेव्हा ऑफस्प्रिंग्स तयार होतील काय काय मिळतील बघूया. ऑफस्प्रिंग्स इंडिव्हिज्युअल्स मिळतील, F1 जनरेशन म्हणून आपण याला. एक फिमेल गॅमेट, एक मेल गॅमेट येईल. याचा अर्थ एग स्पर्मकडं एक्स क्रोमोझोम आहे, एककडे एक्स क्रोमोझोम आहे, 2 एक्स क्रोमोझोम एकत्र आले तर XX तयार होईल आणि XX म्हणजे काय असतं तर ती फिमेल असते, होमोगॅमेटिक असतं. n प्लस n काय होईल, 2n. हा एक x आणि हा एक x आहे. सो 2n XX इज अ फिमेल, म्हणजे डॉटर तयार होईल, फिमेल सेक्स तयार होईल, इज अ फिमेल. उरलेलं एग असतं ते अनादर स्पर्मशी कंबाईन होईल. इथं काय तयार होईल, n प्लस n काय होईल, 2n. x आणि y आहे, XY. तर आपल्याला माहीत आहे Y क्रोमोझोम हा मेलकडे असतो, हा मेल सेक्स तयार झाला. फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल, ज्यालाच आपण डॉटर आणि सन म्हणत असतो, फॉर्मेशन झालेलं आहे. डॉटर म्हणजेच मेल सेक्स आहे, सॉरी फिमेल सेक्स आहे, आणि सन म्हणजेच मेल सेक्स फॉर्मेशन तयार झालेलं आहे. सो आत्ता आपल्या लक्षात आलं आहे की फिमेलचे दोनही गॅमेट कसे असतात, सेम असतात. त्यामुळं कोणतंही गॅमेट फिमेलचं घेतलं, एक कोणतंही घेतलं, सेक्स बदलत नाही. पण मेलकडं मात्र 2 वेगवेगळे स्पर्म्स असतात, मेल गॅमेट वेगळे असतात. जर त्या येणाऱ्या स्पर्मकडं एक्स क्रोमोझोम असेल तर डेफिनेटली फिमेल, आणि येणाऱ्या स्पर्मकडं Y क्रोमोझोम असेल तर डेफिनेटली मेल सेक्स तयार होईल. सो सेक्स डिटर्मिनेशन, फॉर्मेशन ऑफ मेल सेक्स इज डिपेंड्स ऑन फादर, डिपेंड्स ऑन फादर, डिपेंड्स ऑन मेल, नॉट डिपेंड्स ऑन फिमेल. ओके. सो फॉर्मेशन ऑफ मेल सेक्स और मेल ऑफस्प्रिंग डिपेंड्स ऑन फादर, हेटेरोगॅमेटिक male, not depends on female, because female having same gametes but male having different gamete, and due to inhuman sex determination, so sex determination in human is depends on heterogametic male, not on homogenetic female. So this is about sex determination in ह्युमन सेक्स डिटरमाइन करण्याची जी मेथड आहे ती या पद्धतीची मेथड आहे. वन्स अगेन बघा, टोटल क्रोमोझोम आहे 46, 23 पेअर्स आहेत, त्यापैकी ॲटोझोम्स 44 म्हणजे 22 पेअर्स आहेत. सेक्स क्रोमोझोम्स आहेत त्यापैकी 2 नंबर आहे म्हणजे 1 पेअर आहे. ते सेक्स क्रोमोझोम फिमेल आणि मेलमध्ये या पद्धतीनं आहेत. तेच आपण असंही लिहिलं जातं, फिमेल होमोगॅमेटिक आहे, 2 सिमिलर एग्स तयार करते, मेल हेटेरोगॅमेटिक आहे, 2 डिफरंट स्पर्म तयार करतो. फिनोटाईप जिनोटाईपच्या साह्याने आपण बघितलं तर एक लक्षात येतं की फॉर्मेशन ऑफ मेल और फिमेल सेक्स डिपेंड्स ऑन होमोगॅमेटिक मेल, नॉट डिपेंड्स ऑन फिमेल. सो दिस इज अबाउट
सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन. फर्स्ट मेथड आपण बघितलेलं आहे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन. हे व्यवस्थित लिहून घ्या. बघा तुम्ही लिहिलेलं असेल ही जी मेथड आपण बघितली या मेथड्समध्ये जनरली मेल आणि फिमेलमध्ये सुरुवातीला आपण फिमेल घेतलेले आहे. ह्या मेथडचं नाव फिमेलचे जे क्रोमोझोम आहेत ते XX आहेत आणि म्हणून मेथडचं नाव आहे XX. मेलचे क्रोमोझोम आहे ते XY आहेत. सो XX XY मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. XX XY मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. या पद्धतीनं आपण मॅनमध्ये म्हणजे ह्युमनमध्ये, ड्रॉसोफिलामध्ये आणि सम प्लांटमध्ये ही मेथड आपण यूज करू शकतो. सो दिस मेथड इज यूज्ड इन केस ऑफ ह्युमन, in case of Drosophila and in case of some plants, also used in case of Drosophila. So in Drosophila, ओके सेम मेथड आहे. नंबर क्रोमोझोमचा सेम असतो. सो सेक्स डिटर्मिनेशन डिपेंड्स ऑन हेटेरोगॅमेटिक मेल, नॉट डिपेंड्स ऑन फिमेल. तुम्हाला कळालेले असेल. नेक्स्ट मेथड आपल्याला बघायचे आहे सेक्स डिटर्मिनेशन इन केस ऑफ बर्ड्स आणि सेक्स डिटर्मिनेशन इन केस ऑफ. ह्या दोन्ही मेथड आपण खूप डिटेल अभ्यासणार आहे. मेल सेक्स डिटर्मिनेशन मेथड आपण बघितली की जी व्हेरी सिम्पल होती. आपण हे क्रोमोझोम नंबर आपल्याला क्लिअर अनेक वेळा रिपीट झालेले आहेत. सो नेक्स्ट मेथड आपण बघणार आहे सेक्स डिटर्मिनेशन. नंबर 2 मेथड आहे सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. सो सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. ही जी बर्ड्समधली मेथड आहे जसं की ह्युमनमधल्या मेथडचं आपण बघितलं नाव होतं XX XY मेथड. आता आपण बर्डमध्ये जी मेथड बघतोय ती ZWZZ मेथड आहे. सो ZWZZ मेथड. ZWZZ मेथड. आता या मेथडने आपण सेक्स डिटरमाइन करणार आहे. इथं क्रोमोझोम थोडे वेगळे आहेत. डिप्लॉइड नंबर असतो ॲटोसोम. इन केस ऑफ बर्ड्स मेल आणि फिमेल. सो फिमेल मेल. फिमेलमधले जे क्रोमोझोम आहे ते ॲटोसोम्स आपण लिहितो. ZW लिहायचं. ZW आणि मेल आहे तो 2n+ZZ. याचा अर्थ असा आहे याच्यामध्ये जे गॅमिट्स मिळणार आहेत हे 2 वेगळे गॅमिट्स मिळणार आहेत. इथं मात्र 2 सेम मिळणार आहेत. म्हणजे याचे जर आपण गॅमिट्स बघितले n+Z आणि n+W. याचे गॅमिट्स बघितले n+Z आणि n+Z. तुमच्या लक्षात आलं आहे की हे जे आपण बघितलेले गॅमेट्स आहेत Z आणि W हे 2 वेगळे आहेत. याचा अर्थ हेटेरो गॅमेटिक फिमेल. 2 डिफरंट एग्स. हे जे एग्ज आहेत फिमेल गॅमेट्सना एग्ज म्हटलं. हे 2 वेगवेगळे आहेत. इथं स्पर्म्स तयार झालेले आहेत आणि हे 2 स्पर्म्स सेम आहेत. याला म्हणायचं होमोगॅमेटिक मेल. 2 सेम गॅमेट्स. गॅमेट्स मात्र याचे दोन्ही कसे आहेत सेम आहेत. आता आपल्याला माहीत आहे सेक्स कशावरती अवलंबून असतो. सेक्स डिपेंड्स ऑन हेट्रोगॅमेटिक कंडिशन. तुमच्या लक्षात येईल इथं फिमेल हेट्रोगॅमेटिक
मेल होमोगॅमेटिक आहे याचा अर्थ सेक्स डिटर्मिनेशन डिपेंड्स ऑन हेटेरोगॅमेटिक female, not depends on heterogamitic male. So sex determination is depends on female, heterogamitic female, not depends on male. आता कशा पद्धतीनं सेक्स डिटरमाइन केला जाईल हेही बघूया आपण. फिनोटाइप्स जिनोटाइप्सच्या साहाय्याने ग्राफिकल रिप्रेझेंटेशन लिहूया. फिनोटाइप्स female with male, female crossed with male, female. जीनोटाइप्स लेटर मधली माहिती लिहायची आहे. जीनोटाइप्स इथं जीनोटाइप्स आहेत फिमेलचे. डिप्लॉइड कंडिशन लिहूया पहिल्यांदा 2n आणि फिमेलचे जे क्रोमोझोम आहेत ते ZW आहे. मेलची डिप्लॉइड कंडिशन 2nच आहे प्लस गॅमिट्स आहेत ते सेम आहेत ZZ. हे आपण जीनोटाइप्स लिहिलेले आहेत. जीनोटाइप्स नंतर गॅमिट्स लिहूया. गॅमिट्स म्हटलं की मियोसिस हे 2 लेटर वेगळे आहेत म्हणजे 2 वेगळे गॅमिट्स आपल्याला मिळतील. इथं दोन्ही सेम आहेत म्हणजे एकच गॅमेट मिळेल बाय मियोसिस. राईट. चला मग हे 2n डिवाइड होईल, n इकडे येईल प्लस लिहायचं Z. हे फर्स्ट गॅमेट तयार झालं. n प्लस W सेकंड गॅमेट तयार झालं. आता हे जे दोन्ही गॅमेट आहेत यांना एग म्हणायचं. एग्स 2 आहेत एग्स. इकडं मात्र दोन्ही सारखेच आहेत त्यामुळे एकच लिहायचं. 2nचा हाफ लिहायचा n आणि ZZचा हाफ लिहायचा Z. याला म्हणायचं स्पर्म. राईट. आता काय होईल, फर्टिलायझेशन होईल आणि फर्टिलायझेशन झालं की मग आपल्याला F1 जनरेशन मिळेल किंवा ऑफस्प्रिंग्स मिळतील. ऑफस्प्रिंग्स किंवा याला F1 जनरेशन म्हटलं तरी चालेल. बघूया आपण. हे फिमेल गॅमिट आहे. एक फिमेल गॅमिट एक मेल गॅमिट. n काय तयार होईल बघूया. 2n. हा Z आहे, हा पण Zच आहे ZZ. राईट. आता तुम्हाला माहीत आहे ZZ आहे म्हणजे मेल आहे का फिमेल आहे. होमोगॅमेटिक कंडिशन इज अ मेल, इज अ मेल. होमोगॅमेटिक आहे. नेक्स्ट ऑफस्प्रिंग आहे. हे फिमेल गॅमेट आणि हे मेल गॅमेट. वन्स अगेन n प्लस n 2n. WZ म्हणजे Z पहिल्यांदा लिहायचं, W नंतर लिहायचं. हे नेक्स्ट ऑफस्प्रिंग मिळालं आहे. आता ZW आहे म्हणजे फिमेल आहे आणि फिमेल ही हेट्रोगॅमेटिक आहे. याचा अर्थ स्पर्म कोणताही घेतला तरी सेक्स बदलत नाही, पण एक बदललं की सेक्स बदलतो. ज्या एकडं Z क्रोमोझोम आहे असा जर कंबाईन स्पर्मशी झालं तर मेल सेक्स तयार होईल. W क्रोमोझोम आहे एककडं, स्पर्मशी कंबाईन झालं तर फिमेल सेक्स तयार होईल. दॅट मीन्स इन केस ऑफ बर्ड्स सेक्स डिटर्मिनेशन डिपेंड्स ऑन फिमेल, नॉट डिपेंड्स ऑन मेल. सो इन फिमेल sex determination depends on heterogametic female
not on homogamitic male. डिफरन्स लक्षात आला आहे तुम्हाला. XY मेथड म्हणजे ह्युमन मेथडमध्ये मेल हेट्रोगॅमेटिक असतो, बट इन केस ऑफ बर्ड्स फिमेल इज हेट्रोगॅमेटिक. आता ही बर्ड्सची जी मेथड आहे ZWZZ मेथड आहे, ही जनरली काही रेप्टाईल्समध्ये असेल, फिशमध्ये असेल, इवन बटरफ्लायमध्ये पण असते. सो दिस मेथड इज ऑल्सो युजफुल फॉर इन केस ऑफ बर्ड्स, in case of fishes, in case of reptiles, and in case of some butterflies. Mostly birds, fishes and reptiles यांच्यामध्ये ही मेथड यूज केली जाते. सिंपल मेथड आहे. डिफरन्स एवढाच आहे की आपल्या ह्युमनमध्ये XX क्रोमोझोम होतं फिमेलमध्ये, इथं वेगळं आहे. फिमेलमध्ये ZW क्रोमोझोम आहेत आणि त्या ठिकाणी आपल्यामध्ये मेलमध्ये XY क्रोमोझोम आहेत, इथं मात्र ZZ आहेत. हा डिफरन्स आहे. बाकी सेक्स डिटर्मिनेशन मेथड ही सिमिलर आहे, सिमिलर टू दी ह्युमन. फक्त या ठिकाणी XXच्या ऐवजी Z, XYच्या ऐवजी ZZ लिहायचं. ह्युमनमध्ये सेक्स डिटरमाइन करण्याची मेथड कोणावरती अवलंबून असते? मेलवरती. मध्ये हीच मेथड सेक्स डिटर्मिनेशन इज डिपेंड्स ऑन फिमेल. हा मेन डिफरन्स आहे. याला म्हटलं जातं सेकंड मेथड आहे सेक्स डिटर्मिनेशन इन केस ऑफ बर्ड्स. ओके, काही शंकामध्ये अगदी सोपा पार्ट आहे, सिंपल पार्ट आहे. याच्यानंतर आपल्याला नंबर 3 मेथड बघायची आहे, सेक्स डिटर्मिनेशन इन हॉनीबीज. सेक्स डिटर्मिनेशन इन हॉनीबीज कळलेलं आहे. चार्ट व्यवस्थित लिहून घ्या, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. नंबर 3 मेथड आपण बघूया. सिंपल मेथड्स आहेत, मेकॅनिझम सेम आहे लिहिण्याची, फक्त होमोगॅमेटिक आणि हेट्रोगॅमेटिक मला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. ओके, नंबर 3 मेथड बघायची आपल्याला, सेक्स डिटर्मिनेशन इन हॉनीबीज. सो नंबर 3 मेथड आहे सेक्स डिटर्मिनेशन इन हॉनीबीज. कोणतीही मेथड बघत असताना पहिल्यांदा त्या मेथडचं नाव लिहायचं आहे. जसं की आपण ह्युमनमध्ये बघितलं, ड्रॉसोफिलामध्ये बघितलं, XXY मेथड होती. बर्ड्स, रेप्टाईल, फिश यांच्यामध्ये बघितली ZWZZ मेथड होती. आता जनरली हॉनीबीज बघणार आहे आपण. हॉनीबीजमध्ये मेथड आहे, त्या मेथडचं नाव आहे हॅप्लोडिप्लॉइड मेथड. हॅप्लोडिप्लॉइड मेथड. हे तुम्हाला MCQ साठी पण विचारलं जातं, मेथड्स ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. आता थोडंसं हॉनीबीसाठी समजून घेऊया आपण. हॉनीबी जर कन्सिडर केलं तर हॉनीबीमध्ये 3 महत्त्वाच्या हॉनीबीज असतात. हॉनीबीजचे 3 महत्त्वाचे टाईप्स आहेत. त्यांच्या कम्युनिटीमध्ये 3 महत्त्वाचे टाईप्स असतात. एक फर्स्ट म्हणजेच क्वीन असते,
दुसरं असतं वर्कर्स आणि ड्रोन. ही जी क्वीन आहे इज अ फर्टाईल फिमेल. fertile female. Workers are the sterile female. याचा अर्थ असा आहे की याच्यापासून रिप्रोडक्शन होतं म्हणून याला म्हणायचं फर्टाईल. याच्यापासून कोणतंही रिप्रोडक्शन होत नाही, नेक्स्ट जनरेशन मिळत नाही म्हणून म्हणायचं स्टराईल. आणि ड्रोन असतो तो फर्टाईल मेल असतो. फर्टाईल मेल असतो. फरक असा आहे की जी क्वीन आहे या क्वीनमध्ये जर डिप्लॉइड नंबर क्रोमोझोमचा कन्सिडर केला 2n नंबर असतो, तो असतो. सो 2n = 32 इन केस ऑफ फिमेल. ही पण फिमेल आहे, क्रोमोझोमचा नंबर सेमच असतो 32. हा मात्र मेल आहे. मेल मात्र हॅप्लॉइड असतो. n कंडिशन मेलकडे असते 16 क्रोमोझोम. काय असते? 16 क्रोमोझोम. याला हॅप्लॉइड म्हणायचं. हॅप्लॉइड कंडिशन इज प्रेझेंट इन केस ऑफ मेल बट डिप्लॉइड कंडिशन इज प्रेझेंट इन केस ऑफ फिमेल. आता हे सगळ्यात महत्त्वाचं, ह्या 3 कंडिशन आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न असा तयार होतो की हे 2 सेम क्रोमोझोम आहेत 32, डिप्लॉइड फिमेल, फर्टाईल आणि स्टराईल हा फरक आहे. तर जेव्हा या फिमेल सेक्स तयार होतो तेव्हा क्वीन कधी तयार होणार आणि वर्कर हे कशावरती अवलंबून असतं? सो फॉर्मेशन ऑफ फर्टाईल फिमेल अँड स्टराईल फिमेल डिपेंड्स ऑन अवेलेबिलिटी ऑफ फूड, डिपेंड्स ऑन कन्झम्पशन ऑफ फूड. म्हणजे ह्या दोघांच्यामध्ये जर कन्सिडर केलं तर ज्याला जास्तीत जास्त आणि चांगल्या क्वालिटीचं फूड मिळेल, सो एक्सेस फूड, एक्सेस अँड गुड क्वालिटी, क्वालिटी ऑफ फूड लाईक रॉयल जेली म्हटलं जातं, याला गुड क्वालिटी फूड म्हटलं जातं. सो एक्सेस अँड गुड क्वालिटी ऑफ फूड रॉयल जेली ज्या फिमेलला मिळेल त्या फिमेलचं रूपांतर होतं क्वीनमध्ये, म्हणजेच फर्टाईल फिमेल तयार होते. सो एक्सेस अँड गुड क्वालिटी फूड रॉयल जेली ज्या फिमेलला मिळेल त्याचं रूपांतर स्टराईल फिमेलमध्ये म्हणजे क्वीनमध्ये होतं. आणि ज्याला हे मिळणार नाही त्याच्या वर्कर्स तयार होतात. काय तयार होतात? वर्कर्स म्हणजे स्टराईल फिमेल तयार होतात. राईट. हा मेल आहे हॅप्लॉइड and that's why it is called as haplo. Female आहे diploid and that's why it is called as diploid. So called as haplodiploid method. प्रश्न मनामध्ये तुमच्या असा येईल ठीक आहे, हे आम्हाला डिप्लॉइड कंडिशन फर्टिलायझेशनमध्ये क्रोमोझोम एकत्र आले की डिप्लॉइड कंडिशन होते हे कळालेलं आहे. ओके. पण हा मेल आहे तो हॅप्लॉइड आहे आणि फर्टिलायझेशनमुळं हॅप्लॉइड मेल कसा तयार होतो? तर मेल फर्टिलायझेशनमुळं तयार होत नाही. मेल हा विदाउट फर्टिलायझेशन तयार होतो विथ दी हेल्प ऑफ पार्थेनोजेनेसिस. पार्थेनोजेनेसिस दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ मेल विदाउट फर्टिलायझेशन. विदाउट फर्टिलायझेशनने तयार होतो. या प्रोसेसला म्हणायचं पार्थेनोजेनेसिस. आणि म्हणून हा जो मेल आहे या मेलला फादरही नसतो, नो फादर. आणि पुढं याचा सनही तयार होत नाही, नो सन. बट हॅव्हिंग अ मदर.
सो नो फादर, नो सन, बट हॅविंग अ मदर. कशा पद्धतीनं होतं हे आपण डिटेल बघणार आहे. वन्स अगेन क्वीन, ड्रोन हे त्याचे स्पेशल फीचर्स, हे त्याचे गॅमिट्स लिहिलेले आहेत. क्वीन आणि वर्कर्स कधी तयार होतील, डिपेंड्स ऑन फूड, सप्लाय ऑफ फूड. जर ज्यांना एक्सेस फूड मिळणार, गुड क्वालिटी फूड मिळेल, रॉयल जेली मिळालं तर फर्टाईल फिमेल म्हणजे क्वीन तयार होते. क्वालिटीचं फूड मिळालं नाही तर वर्कर्स तयार होतात, स्टराईल फिमेल. आता आपण हे तुम्हाला कळालेलंच असेल, समजलेलं असेल. ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या साह्याने, प्रत्यक्षात फ्लोचार्टच्या साह्याने सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं हे आपण पाहणार आहे. ओके, सिंपल मेथड आहे. फक्त तुम्हाला हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड कंडिशन एवढीच लक्षात ठेवायची आहे. फिमेल इज ऑलवेज हॅप्लॉइड, मेल इज ऑलवेज डिप्लॉइड. ओके, आता क्रोमोझोम नंबर किती असतो तर एक लक्षात ठेवा. दोन्हीपैकी कोणताही, समजा तुम्ही डिप्लॉइड लक्षात ठेवला 32, त्याचा हाफ करा, तुम्हाला हॅप्लॉइड सिच्युएशन मिळेल. हॅप्लॉइड लक्षात डबल करा, डिप्लॉइड सिच्युएशन मिळेल. बघूया आपण याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं आहे फिनोटाइप्स जिनोटाइपच्या साह्याने. फिनोटाइप्स क्रॉस लिहूया. फिमेल क्रॉस्ड विथ मेल, राईट, मेल. जीनोटाइप्स, we know that female is diploid, so 2n equal to 32, 2n equal to 32, male n equal to 16. गॅमिट्स काय मिळतील बघूया. आता हे डिप्लॉइड आहे म्हणजे याचे दोन गॅमिट्स तयार होतील, सेमच दोन गॅमिट्स तयार होतील. n इक्वल टू 16, n इक्वल टू 16. हे गॅमिट्स आहेत. फिमेल जे गॅमिट्स आहेत याला आपण एग म्हणत असतो. याचं हेच गॅमिट राहणार, म्हणजे इथं मियोसिस होतं, हा लक्षात ठेवा. इथं मियोसिस होतं, बट हिअर मायटॉसिस टेक्स प्लेस. आणि मायटॉसिस झालं तर क्रोमोझोमचा नंबर बदलत नाही, सेमच राहतो, राईट. सो दीज आर दी एग्स and this is the sperm, मेल गॅमेट. आता काय होईल, फर्टिलायझेशन होईल, मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतील, म्हणजेच जनरेशन मिळेल, F1 जनरेशन ऑफ स्प्रिंग्स. म्हणजेच F1 जनरेशन. बघूया आपण, हे एक गॅमेट एक मेल गॅमेट एकत्र येतील, n आणि n काय तयार होईल, 2n, 16 + 16 32. सो 2n इक्वल टू 32. सांगा हॅप्लॉइड कंडिशन आहे का डिप्लॉइड आहे? डिप्लॉइड आहे. आणि डिप्लॉइड असते तेव्हा सेक्स असतो फिमेल, आणि हॅप्लॉइड कंडिशन तेव्हा त्याचा सेक्स असतो मेल. तर हे जे एक असतं याचं पार्थेनोजेनेसिस होतं, आणि पार्थेनोजेनेसिस झालं की मग मात्र यानंतर मेलमध्ये होतं. सो इट प्रोड्यूस n इक्वल टू 16च राहतो, पण हा मेल तयार होतो बाय पार्थेनोजेनेसिस. विदाउट फर्टिलायझेशन असतं, याला म्हणायचं पार्थेनोजेनेसिस. विदाउट फर्टिलायझेशन.
म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन हे आपल्याला हॅप्लॉइड आहे की डिप्लॉइड आहे याच्यानुसार कळत असतं. जर तो हॅप्लॉइड असेल तर तो मेल असतो, जर तो डिप्लॉइड असेल तर ते फिमेल असतं. 32 क्रोमोझोम हे डिप्लॉइड फिमेल आहे, 16 क्रोमोझोम हा हॅप्लॉइड मेल आहे. सो इन केस ऑफ हनी बीज सेक्स डिटर्मिनेशन डिपेंड्स ऑन हॅप्लॉइड ऑर डिप्लॉइड कंडिशन. एक कंडिशन इथं लक्षात ठेवा, गॅमिट्स असतात ते मायटॉसिसनी तयार होतात, फिमेलचे जे गॅमिट्स आहेत ते मियोसिसनी तयार होतात. ओके. आता एक जर स्पर्म तर इथं फर्टिलायझेशन झालेलं आहे, इथं फर्टिलायझेशन झालेलं आहे, हे फर्टिलायझेशन आहे, फर्टिलायझेशन. परंतु इकडं मात्र कुठलंही फर्टिलायझेशन झालेलं नाही आणि जेव्हा एकपासून मेल तयार होत असतो विदाउट फर्टिलायझेशन, या प्रोसेसला म्हणायचं पार्थेनोजेनेसिस. सो दिस इज दी मेथड ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन केस ऑफ हनी बीज. मेथडचं नाव आहे हॅप्लो डिप्लॉइड मेथड, हॅप्लो डिप्लॉइड मेथड. क्लिअर? काही शंका याच्यामध्ये? आता याच्यानंतर आपण हे जे आत्ता बघितलं आहे हे सगळं, जसं की ह्युमन, त्याच्यानंतर बर्ड्स, हॉनी बीज, ह्युमनमध्ये ड्रॉसोफिला आहे, बर्ड्समध्ये जर बघितलं तर फिशेस आहेत, रेप्टाईल्स आहेत, त्याच्यानंतर हॉनी बीज बघितलं. तर यांच्यामध्ये जे मेथड असते, वेगवेगळ्या कोणकोणत्या मेथड्स आहेत हे आपण बघितलं. हे आपण एका फ्लोचार्टमध्ये लिहूया म्हणजे आपल्याला MCQसाठी वाचणं सोपं जाईल. इथंपर्यंत काय शंका आहे? हा चार्ट आहे, हा चार्ट एकदा व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही. ओके. आता आपण याचं एक टेबल बघणार आहे इन शॉर्ट, आणि टेबलमध्ये आपण ह्या सगळ्या मेथड्स लिहिणार आहोत. झालेल्या मेथड आपण थोडंसं रिवाईज करणार आहे, एका टेबलर फॉर्ममध्ये ते आपण लिहिणार आहे. बघा, लक्ष द्या इकडं. मेथड आहे XX, XY. इथं आपण मेथड लिहितोय, इथं त्याचं एक्झाम्पल आहे. ही जी मेथड आहे XX, XY आत्ताच आपण बघितली ह्युमनमध्ये, ड्रॉसोफिला अँड सम प्लांट्स. ओके. दुसरी मेथड आपण बघितली ZW, ZZ, बर्ड्स, फिशेस, रेप्टाइल्स, सम बटरफ्लाइज. थर्ड मेथड बघितली हॅप्लो डिप्लॉइड, हनी बीज. लास्ट जस्ट MCQसाठी आहे, मेथड आहे XX, X0 किंवा XX, X0 मेथड. याचा अर्थ इथे एकच क्रोमोझोम असतो, X दुसरा नसतो डिप्लॉइड कंडिशनमध्ये. ही मेथड असते कॉकरोच, ग्रॉसहोपर, बग्स, कॉकरोच, ग्रासहोपर, बग्स. आणि लास्ट मेथड आहे Z0, ZZ मेथड.
आणि ही जी मेथड असते ही जनरली बटरफ्लायमध्ये असते. सम बटरफ्लाय दिस इज